आणि पहिली बातमी अर्थातच रवींद्र धंगेकरांसंदर्भातली आहे। रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती एक नवा आरोप केलाय। मुरलीधर मोहोळ असं म्हणतात की महापौर असताना बडेकर बिल्डरची गाडी ते वापरत होते असं धंगेकर म्हणतात। मात्र याच सगळ्या आरोपांवरून आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलेलं आहे। धंगेकर एका मागोमाग एक मुरलीधर मोहोळांवरती आता आरोप करत सुटलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या पुण्याच्या राजकारणामध्ये सध्या चर्चांना उधाण आले। आणि या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या रवींद्र धंगेकरांसोबत आहेत, ते त्यांच्याशी संवाद साधतात। थेट जाऊया। ती गाडी नेमकी कोणाची होती, काय ट्विट केले? बघा, विषय असा आहे की पुणे शहरातली गुन्हेगारी आणि पुणे शहरामध्ये जैन मंदिर ज्या पद्धतीनं ह्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला, एक संस्था मोडीत काढण्याचं पाप केलं, त्याच्याविरुद्ध बोलणं गैर नाही। पण मी सातत्यानं ह्याच्यावर बोलल्यानंतर त्यांचे दोनच वाक्य आहेत। एक तर ते निवडणुकीत हारलेत आणि दुसरी गोष्ट ते वैफल्यग्रस्त झाले। हे दोनच वाक्य ऐकायला मिळतात। पण पुणेच्या गुन्हेगारीत रोज पुणे शहरात मुर्दे पडतात, त्याच्यावर ते तुमच्याशी बोलत नाहीत। काल मी त्यांची एक कुठंतरी प्रेस ऐकली, त्याच्यामध्ये ते म्हणले की गोखले माझे मित्र आहेत आणि राहणार, म्हणजे भीष्म प्रतिज्ञा केल्यासारखं सांगितलं आणि त्याच्या कृत्याला त्यांचा पाठिंबा आहे। त्यांच्या कालच्या बोलण्यात त्याच्या कृत्याला पाठिंबा आहे, म्हणजे ह्यांची त्याच्याबरोबर लागेबांधी आहे, विषय संपलेला आहे। ह्याच्यावर उत्तर आता मी काय देऊ शकत नाही। पण त्याच्यानंतर मी बडेकर नावाचा बिल्डर आहे आणि मुरली मोहोळ जे आपले खासदार आता जे तवाचे महापौर आहेत, त्यांच्या गाडीवर लोगो हा महापौरचा, म्हणजे आमची महापौरांची इब्रत, म्हणजे जी इज्जत आहे ही त्यांच्या इथं घाण ठेवताना आपण बघितली। आणि मग त्याचा रिपोर्ट सेट मी तुम्हाला त्याचं ट्विटवर केलं की गाडी कोणाची, नंबर कोणाचा, कोणाच्या गाडीवर आहे, म्हणजे बिल्डरांच्या दारामध्ये महापौरांची गाडी, महापौरांचा लोगो, महापौरांची इज्जत त्यांच्या दारात घाण ठेवली। ह्याचं आता उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आता ते परत म्हणतील हे वैफल्यग्रस्त आहेत, ह्याला कामच नाही। पण तुमच्याकडे पुरावे काय आहेत असा प्रश्न विचारला जातोय सातत्याने। आता ह्याच्या पुढं काय त्यांना गाडीचा लोगो आहे, गाडीतून उतरता नाही, गाडीचा नंबर आहे, गाडीचा रिपोर्ट आहे, आता ह्याच्यावर काय देऊ शकतो मी? तुम्ही सातत्याने आपण मागील काही दिवसांपासून पाहिले की जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात बोलत होता। जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात बोलत असताना तुम्ही सांगितलं की यांची ह्या सोबत पार्टनरशिप आहे। ते म्हणाले की मी पार्टनरशिप नाही आहे, मी त्यातून बाहेर आलेलो आहे। त्याच्यामध्ये हा लुटूपुटीचा खेळ आहे। त्यांनी एवढं येड्यात कारण एवढे पुणेकर या महाराष्ट्रातील नागरिक आहे, एवढे त्यांना वाटतं एवढे येडे नाहीत। त्यांना म्हणजे आमच्या सहित त्यांना जे वाटतं ते मानसिक संतुलन बिघडले, सगळे येडे नाहीत, शहाणे बी लोक या देशामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत। तर त्यांनी सगळ्यांना येड्यात काढू नये। लोकांना सगळं कळतं आहे, तुम्ही किती पळायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला जनता सोडणार नाही। हे सगळे तुम्ही आरोप करताय, हे आरोप जर का खरे ठरले नाहीत तर मग काय? आता बडेकरांच्या गाडी फोटो आहे, त्यांचा रिपोर्ट आहे, गाडी कोणाची काय सगळं जॉईंट टाकलं आहे। आता जर हे खोटं असेल तर मग ह्याच्या पुढची मी उत्तरं काय तुम्हाला पुरावे देऊ शकत नाही। ज्या पद्धतीने जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक जी, आपण आता